स्वामी महानां विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति श्रीमन्महागणपतये नमः पार्वतीपतये नमः पंढरीनाथ महाराज मारुति महाराज गजानन महाराज वैशंपायन उवाच भगवान मार्कंडे धर्मराजाला सांगतात, राजा एवतेन महाबाहो रामेण तेजसा प्राप्तं वनवासात कृतं पुरः। राजा मा शुचा पुरुष व्याघ्र क्षत्रियोसी परंत दीप्ती निर्णय ज्या ठिकाणी केवळ बाहुबलावर विश्वास केला जातो आणि देवार्पण केले जाते त्या कर्मात जीवाला निश्चित विजय प्राप्त होतो। आली आघात याचा अर्थच असा आहे भार देवावर घालणे। देवावर म्हणजे तू हे कर असं नाही, पण त्याची साक्ष घालून या भार राहिलो निश्चिंती ते मुक्तीकडे गेलं। ज्ञानोबरायांनी येर बहुत जोडती किरीटी जयाची भजने भोगासाठी ते आशा तिमिरे दृष्टिमंद झाले। बहुत बहुत जोडती किरीटी स्वर्गाचे पुढे जाता येईल इतकं जोडलं सगळं गोळा केलं, पण जयाची भजने भोगासाठी इथे परमार्थ रूपातही भोग मिळावा हे भजन भोगासाठी, स्वर्गातही भोग मिळावा भजन भोगासाठी, ते आशा तिमिरे दृष्टिमंद झाली। आशाईं परमदुःखम नैराश्यम परमसुखम। आशा मनात ठेवून जो भजन करील ते भजन कधीच फलीभूत होणार नाही। म्हणून भजन ज्ञानांतर्गत ठेवा। ज्ञान यथार्थ असेल अयथार्थ नसेल तर भजन भोगासाठी होणार नाही, आणि अयथार्थ ज्ञान असेल तर निश्चित रूपानं भजन दिसेल पण भोगासाठी राहील। मार्कंड्याचं वय काय आहे म्हणतात राजा, पतिव्रता महात्म्य पर्व असं नावाचं या पर्वाचं। पर्वांतर्गत जे पर्व आहेत ना छोटे, या पर्वाचं नाव आहे पतिव्रता महात्म्य पर्व। आणि एकमेव पुराण कालापासून इतिहास कालात सती जाणाऱ्या स्त्रिया हजारो आहेत, हजारो। माधवराव पेशव्यांची पत्नी पेशवीण, माधवराव जेव्हा वारले त्यावेळेला सती गेली, तिला अग्नीचा चटका नाही लागला। पतिव्रत्य आहे, पण साक्षात मृत्यू किंवा यमाकडून मृत पतीला 400 वर्षाचं आयुष्य मिळवणारी फक्त सावित्री आहे। कसं घडलं असेल? वाणीचा प्रभाव आहे, आणि मधुर वाणीचा परिणाम काय होतो? सगळी जगातली युद्ध लढाया झाल्या, घरात भांडणं आहेत फक्त कटुवाणीमुळे। कटुवाणी ज्या ज्या ठिकाणी आहे, प्रत्येक घरात कटुवाणी आहे, यू बिलीव्ह इन मी, आणि प्रत्येक घरात भांडणं आहेत। वाणी जर मधुर राहील, ज्या वाणीनं
टोचल्या जाणार नाही, पिंचिंग नाही. राजा अश्वपती नावाचे एक राजे होते. त्यांना संतान नव्हतं. त्यांनी मद्रदेश, आता मी सगळं सांगितलं तर आता कोणता देश वगैरे, संतान ही नसल्यामुळे माणूस नैसर्गिक दुःखी राहतो, गृहस्थ दुःखी राहतो. ब्रह्मचार्याला संतान नाही, काही बाकीचा कोणाचा संबंध नाही. वानप्रस्थाला संतान असते, पण ती सोडून तो आलेला असतो. आणि ही त्याग भूमिका तर वेगळी आहे. त्यांनी रोज गायत्री मंत्राचा जप केला. एकूण 1,00,000 गायत्री मंत्राची आहुती दिल्या. त्याला वेळ लागला थोडा. 1,00,000 गायत्री मंत्राच्या आहुती यथाविधी द्यायला 18 वर्ष लागली. तसं एका आवर्तनाला 12 वर्ष लागतात. पूर्णे त्वष्टादशे वर्षे सावित्री तुष्टिभ्य मागतात. आणि भगवती सावित्रीची उपासना केली. तेव्हा रूपिणी तू सदा राजन दर्शयामा संदर्पम अग्निहोतार समुत्थेन हर्षेण. भगवती सावित्रीने सांगितलं, राजा तुला एक कन्या होईल, मुलगा नाही होणार, पण ही तुझी कन्या अशी होईल जी तुला तिच्या पुरुषार्थानं 100 पुत्र प्राप्त करून देईल. तर कसा अर्थ लावायचा आहे? कन्या पुत्र प्राप्ती कशी करून देईन? 100. सावित्री उवाच. कन्या तेजस्विनी. तेजस्विनी कन्या ज्या घरात आहे तिला वर सापडणं फार दुर्लभ असते. चांबडं सुंदर आहे ते तर लवकर कुणी उचलून घेईल, पण तेजस्विनी कन्या असेल कुणी लग्नच करत नाही. महाभारतात शांतीपर्वत कथा आहे. एका ऋषिकन्याने सांगितलं बापाला, बाबा मला आंधळा आणि डोळस असा पती पाहिजे. तर एक तर आंधळा तरी राहील, डोळस तरी राहील. एक ऋषीपत्र आल्यावर भयंकर तेज होतं तिचं, कोणी थांबत नव्हतं. त्यांनी सांगितलं मी आंधळ आहे आणि डोळस आहे. जग जिथे डोळस आहे तिथे मी आंधळी आहे, आणि तुम्ही जिथे आंधळ्यात तिथे मला दिसते, तिथे मी डोळस आहे. तर पहा, गीता पाहून घ्या, बाहेर जायचं कामच नाही. यस्मान्नो द्विजते लोको. जिथे झोपलेले आहेत सगळे लोक त्या ठिकाणी महात्मा जागा आहे, आणि ज्या ठिकाणी तुम्ही जागृत आहात संसारात तिथे ते झोपलेले आहेत. सावित्री करता खूप प्रयत्न केला तिच्या बापाने, अश्वपतीने. कोणताच राजपुत्र तिला पाहत होता पण चटकन निघून जात होता. शेवटाला शेवट अश्वपती उवाच. त्यांनी सांगितलं, पोरी तुला ऋतू प्राप्त होऊन जर 36 महिने झाले ना, मला नरकाला जावं लागेल. कारण 36 महिने ऋतू प्राप्तीनंतर कन्या जर, म्हणजे पिता तिचं कन्यादान करणार नाही तर त्याला तर पाप भोगावं लागेल. म्हणून मी तुला अशी आज्ञा देतो, तू वृद्ध मंत्री सोबत घेऊन संबंध भारतात 4 महिने 6 महिने रच हे, आणि तुला योग्य वाटेल, तुझं तेज सहन करील, तुला पसंत पडेल त्याचं नाव मला सांग, मी लग्न लावून देईल. मृते भर्तरी पृष्ठस्य वाचो मातुरक्षिता. विवाहयोग्य कन्येचं कन्यादान न करणारा पिता निंदनीय आहे.
तर मार्कंडे म्हणतात ती फिरली आणि 6 महिन्यानंतर परत आली. ज्या दिवशी ती आली त्या दिवशी राजा अश्वपतीजवळ नारद बसलेले होते. नारदांनी विचारलं, कगता भूत सुयती सापडला का तुला वर? अश्वपतीने विचारलं, शृणुये वर्षे भरताराम योन्यावरता. मार्कंडे म्हणतात, सावित्रीनं उत्तर दिलं, महाराज इति स्यात् पंचाज्ञातो बहुवी. पृथ्वीपती द्युमत्सेन शाल्व देशात द्युमत्सेन नावाचे एक धर्मात्मा राजे होते. पुढे ते आंधळे झाले. आंधळे झाल्यानंतर शत्रूंनी त्यांचं राज्य जिंकलं. त्यांना वनात राहावं लागलं आणि त्यांना एकच मुलगा आहे सत्यवान, जो जन्माला तर राजधानीत आला, पण वनात सकाळी खांद्यावर कुऱ्हाड टाकून निघाला की सरपणाची मुळी आणायची, विकायची, मग आईबापाला जीव घालायचा. ते कसं आहे, मे भरतिते मनसावृत, मी मनानं त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणतात, अहोवत महत् पापम सावित्र्या नृपते कृतम अजानंत्या. पुरी तुला पत्ता नाही आहे भविष्यात. खेद आहे, तू भविष्य जाणल्या वाचून पसंत केलं आहेस. तुला गुणवान म्हणून तुझं बरोबर आहे, पण आयुष्मान म्हणून नाही. नक्की आजच्या वर्षाला पौर्णिमेला तू मरून जाईल. त्याचं नाव फक्त सत्यवान नाही आहे, तो सत्यच बोलतो, सत्यच आचरतो, सगळं आहे. माझा ऐकशील तर तेजस्वी जरी असला तरी उद्या मरणारा पती करून काय करशील? तुला तर कुंकू पुसावं लागेल. अश्वपतिरुवाच, पोरी पुन्हा एकदा जा. पुन्हा दानी, ब्राह्मण भक्त, रूपवान, उदार, प्रियदर्शन आणि ज्ञानी, ह्यातली सगळे लक्षणं आहेत का सांगितलं? सगळे आहेत. तू आता असं कर, नारदांनी सांगितलं, मला तर काही पत्ता नाही, वर्षभरानं मरणाऱ्या माणसावर लग्न करून करशील काय? पुन्हा एकदा जा, पुन्हा लागू दे एखादं वर्ष. सावित्री ऐकत होती फक्त. तिनं प्रणाम नारदाला केला. सांगितलं, महाराज सकृत दंशो निपतती सकृत कन्या प्रदीयते सकृतः ददामी त्रिवेणीती सकृत. भावा, 2 भावात धनाचं वाटप एकदाच होत असते. कन्या एकदाच दान दिल्या जाते आणि श्रेष्ठ दाता मी देईल म्हटल्यावर मागं सरत नाही. हे सगळं वचनाद्वारा, शब्दाद्वारा होते. आता तो सत्यवान दीर्घायू असो की अल्पायू असो, गुणहीन असो की गुणवान असो, मी मनानं त्याचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा आता मनानं वर्णन केल्यावर शरीरानं दुसऱ्या पुरुषाचं वर्णन मी करणार नाही. माणूस पहिल्यांदा मनानं निश्चय करतो, मग वाणीद्वारा प्रगट करतो आणि तत्पश्चात कार्यरत होतो. आता कार्यरतच व्हायचं आहे, कारण मी 2 गोष्टी करून टाकल्यात. मनानं त्याचं वर्णन केलं आणि तुमच्याजवळ वर्णन केलं. आता फक्त माळच घालायची आहे, त्याला दुसरं काही नाही. तेव्हा मी काय तर जात नाही. नारदांनी सांगितलं, पाहावं विघ्न बाधा, मी तर आता जातो, पण मला असं वाटते की विघ्न तसं येणार नाही, पण आल्या वाचून राहणार नाही. संताची वाणी मोठी खोल असते.
तिच्या विवाहात लग्न नाही येणार, पण विवाहानंतर विघ्न येईल. लग्न झालं, सासऱ्याला डोळे नाहीत. एका गवताच्या चटईवर म्हातारा बसलेला होता. पत्नी बसली होती बाजूला. आणि वाणीचा संयम फार आवश्यक आहे जीवनात. देवमत सेनाने सांगितलं, पुरी तू राजकन्या आहेस, आमच्याजवळ तर अन्न शिजवायला भांडंही नाही आहे, मातीच्या भांड्यात अन्न शिजवावं लागतं. राज्यापासून च्युत झाला होता मी. संसाराचं साधन तर धन आहे. धन घालवलं नाही मी, पण प्रारब्ध उदयाला आलं पापाचं. आंधळा झालो. तू कावणे पापी ती रोगाची रूपे, सगळं केलं. काय व्हायचं असेल. सावित्रीची जी दिनचर्या होती ना, मार्कंडेय म्हणतात, गणयंत्याश्च सावित्र्या दिवसे दिवसे गते. पण लग्न झाल्या दिवसापासून एकही क्षण ती प्रसन्न नव्हती. तिला माहीत होतं एक एक दिवस कमी होऊन राहिला याच्या आयुष्यात, हे जाणत होती ती. चार दिवस राहिले बरं. तिने सांगितलं, आता दिवारात्रम त्रिरात्रम, 3च रात्री आहेत. तिनं सासऱ्याला विचारलं की मला 3 दिवस व्रत करायचं आहे. परवानगी तिघांची घ्यावी लागली तिला, पती, सासू आणि सासरा. हे 4-5 हजार वर्षापूर्वीच आहे, त्याच्यामुळे तुम्ही असं वागावंच असं नाही, पण मला सांगणं भाग आहे. आणि ज्या दिवशी त्याचा मृत्यू आहे तो दिवस उगवला. आता पौर्णिमा येईल ना, ती वटसावित्री पौर्णिमा येईल नाही शंतर. ह्या बाया जातात, ते दोरा गुण पूजा कर, आणि घरी गेल्या की नवऱ्याशी भांडता, मला आज उपवास आहे आणि फराळाचं आणलं नाही. काय करतात त्या उपासातून, मातीत घालतो तो उपास. त्या उपासाचा अर्थच आहे, प्राण गेला तरी पतीचा अपमान न करणे. हा विधी आहे खरा, पण रोज नवऱ्याशी भांडाल, त्यांची चूक आहे. त्यांची चूक तर नक्कीच आहे, पण तुम्हाला स्त्रीजन्म मिळाला काही फार पुण्याने नाही मिळाला, तुम्हाला सहन करण्याकरता मिळालेला आहे. ऐसे हूँ पति पद किए अपमाना, नारी पावे जमपुर दुःख जाना. तुलसीदास महाराजांना विचारायचं खरं, काय म्हणतात ते. सावित्री व्रत करायचं असेल तर हाती पाणी घेऊन संकल्प करा. एकदम नका करू फार, किंवा मी आजपासून निदान चातुर्मास तरी नवऱ्याबरोबर भांडणार नाही. निघतात काय चातुर्मासाचे दिवस तर काढून दाखवा, मग पुढे व्रत पाहू. पण नुसतं व्रत करून ते खाण्यापिण्यात बदल, आणि तिथे काय बायांच्या भेटी होतात त्या झाडाजवळ वृक्षाजवळ. काय ग काय बोलली सासू, कसं गेलं, नंदन आली काय, मारामारी झाली काय काय वगैरे वगैरे. काही घेणं देणं नाही त्याचं. आणि भटजी पोथी सांगतात, यांनाही तुमचं घेणं देणं नाही. 50 रुपये काढा, दुसरं घर चाललो. असं आहे सगळं. फल ना चुंबिता फुल ना तुरंबिता. मार्कंडेय म्हणतात, शिवो भूते भर्तृमरणे सावित्र्या भरत शिव. आज माझ्या पतीचा मृत्यू आहे. खांद्यावर कुऱ्हाड टाकल्यावर तिने सांगितलं, महाराज वर्ष झालं मी काही तुम्हाला मागितलं नाही, डिमांड नाही, डिमांड. आज मला तुम्हाला मागायचं आहे. काय पाहिजे तुला. सांगितलं काही पाहिजे नाही, तुम्ही वनात मला सोबत न्यावं हे पाहिजे. हे सांगितलं, तू वनात, तुझ्या पायात काय चप्पल आहे की शंडील आहे. काय होत असेल भगवंता, एवढ्या टाका आहेत त्या सँडलच्या, कशाला कशा चालतात पुरी. त्यांना ते सर्कसची सवय झाली. सर्कसमध्ये ते खेळतात की नाही लोक, आपण नाही खेळू शकत. सर्कस आहे ती, एवढ्या टाकेची सँडल चप्पल वापरणं म्हणजे सर्कस आहे. कारण तिला ते टोक पण एका कामाची आहे. ती झोडपासाठी ते टोक आहे ना, ते काठीचं काम करते.
देखे देखे लिया जो घटे काया बडे रोग. लिंबाचा पाला खाणारा संत होता एक गावातलं तरुण पोरगं त्यांच्याबरोबर गेलं. महाराज मी तुमच्याबरोबर चालतो. त्यांनी सांगितलं चाल, पाला खावा लागेल, भिक्षा नाही मागू देणार, खाईल, तुम्ही खाता मी खाईल. 4 दिवसात पळून आला. लिंबाचा पाला खाऊन 5व्या दिवशी पळून आला. पाहून आचरणात बदल करू नका, विचार करून करा. आपण भारतीय आहोत, हिंदू आहोत आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रीयन आहोत. संताची भूमी आहे. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, निळूबाराय, नाथ महाराज, नामदेवराय, चोकोबाराय यांची भूमी आहे ही. हे अशोभनीय आहे. आजही मराठवाड्यातल्या स्त्रिया जे काष्ट्याचं लुगडं नेसतात ते पर्सेंटेज आपल्या विदर्भात नाही. फार लाजीरवाणा आहे. आता तो काल नाही याच्याकरता तुम्ही मग फार भयानक बोलतो. काल तोच आहे. सत्यवानाने सांगितलं मला तुला नेता येत नाही, तू माझ्या आईला विचार. बायकोने सांगितलं मला सिनेमाला जायचं, तिला सांगता काय तुझ्या सासूला विचार. या म्हातारीला विचारल्यावरती म्हणे मी स्वतंत्र नाही, तुझ्या सासऱ्याला विचार. तिघांची परवानगी. आणि आंधळा म्हातारा आहे. संवत्सर किंचनार शिकांत सुनतीन दृष्टम परतू कौतूहली में. ते म्हणतात प्रणाम करून आज्ञा घेतल्यावर वनात गेली ती. 3 प्रहर संपले आणि दिवसाचा 4था प्रहर जेव्हा लागला तेव्हा सत्यवानाने सांगितलं सावित्री माझं डोकं फार भारी झालेलं आहे, मी आता सरपण तोडू नाही शकत, मला थोडीशी विश्रांतीची गरज आहे. डोकं घेतलं मांडीवर. तिला तर कल्पना होतीच फार थोडा वेळ आहे आता. डोळा बंद झाला. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तिला साक्षात यमधर्म समोर दिसली. कारण चिल्लर कायद्याकरता शिपाई पाठवावं लागतात, पण एखाद्या मिनिस्टरला अटक करायची असेल मग मोठ्या ऑफिसरला जावं लागते. यमधर्म स्वतः होते महिषारूढ. शक्तिशाली सत्यवान आहेत. ती पाहत होती श्वास आहे की नाही, छातीची धडधड आहे की नाही. जेव्हा डोकं भारी झालं, माणूस मेल्यावर त्याचं डोकं फार भारी होते, कारण पुत्राच्या मांडीवर प्राण जावा हा विधी आहे खरा. जेवढं झालं की मग आपण ठेवतो उशीवर, दगडावर डोकं ठेवलं. सा समाध्यात सावित्री भरतार्मगम्यश उत्संगेश्च शिरम कृत्वा निशारस्त महितले. काय करावं. आणि थोड्या वेळात तिच्या लक्षात आलं मुहूर्तदेव चापस्याम बद्धैजली ही. एक दिव्य पुरुष प्रगट झालेला आहे आणि त्याच्या शरीरावर रक्तरंगाची वस्त्र आहेत, लाल रंगाची वस्त्र. आरूढ आहे, मुकुट आहे डोक्यावर, सूर्यपुत्रच आहे त्याच्यामुळे तेज आहे वगैरे. पण त्या यमाकडे पाहून तिला प्रसन्नता नाही वाटली, भीती वाटली. कारण ज्याच्याकडे जे काम आहे, तुम्ही असं कधी पाहिलं नसेल नाही, जे फाशी देणारे लोक आहेत ते कधी सौम्य किंवा त्यांच्या तोंडावर हास्य कधी दिसेल तुम्हाला? फाशी देणारे जल्लाल, जल्लाल म्हणतात त्यांना, कधीच नाही. थोडी भीती वाटली तुला. आणि वेळोवेळा ते सत्यवानाकडे पाहत होते. सावित्र्यवाच त्वाभिजानासी च पुरे. हात जोडले, त्याने सांगितलं महाराज तुम्ही कोणी देवता आहात काय? माणसासारखं शरीर नाही वाटत तुमचं. कृपा करायची असेल तर माझ्यावर तुम्ही कोण आहात एवढं सांगा फक्त. यम उवाच
पतिव्रता सावित्री तथैव च तपो अन्विता अंतश्च स्वामी वाशी विद्येते त्वाम. पतिव्रते मी यम आहे, तू तपस्विनी आहेस. आणि हा राजकुमार सत्यवान याची आयु समाप्त झालेली आहे. मी याच्या प्राणाला जीवात्म्याला बांधून घेऊन जाईल. बस एवढंच करता मी आलो. सावित्रीने सांगितलं, आता हेतुमिलम भवान कामास. आम्ही तसं ऐकलं आहे की जीवाला नेण्याकरता तुमचे दूत येतात. तुम्ही कसे काय आलात? हा सत्यवान जो आहे ना, हा धर्मात्मा आहे. आणि अंगुष्ट मात्र हृदयस्थ याचा जीवात्मा अंगुष्ट मात्र आहे. उपनिषदांनी अंगुष्ट मात्रच प्रमाण सांगितलेलं आहे. अंगुष्ट म्हणजे अंगठा. अंगठा कसा आहे? याचं टोक वर आहे. म्हणजे तिथे जी प्राणाची ज्योत आहे तिला ग्रॅव्हिटेशन नाही, लिव्हिटेशन आहे. कळलं की नाही? ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षण. आपण दिवा लावतो, वात कधी खाली जाते काय? नाही, ती आकाशात जळते ना. तिला नेहमी लिव्हिटेशन आहे, वर जाईल. मग ते सोडून कुठलीही वस्तू त्याला ग्रॅव्हिटेशन राहील. आणि एवढंच मला काम आहे. पोरी, त्याचा श्वास बंद झालेला आहे, तू पाहून घे. अंग कांती मलिन झालेली आहे आणि शरीर निश्चेष्ट झालेलं आहे. निर्वाध गती आहे, कारण हा नियतीचा नियम आहे. महाभागा तू पतिव्रता आहेस. तू आता वेळ घालवू नको, थोड्याच वेळात संध्याकाळ होईल. याची अंत्येष्टी करणं जरूर आहे. इथून जिथे तपस्वी ब्राह्मण राहतात लांब आहेत. तू लाकडं गोळा करून याच्या शरीराला अग्नी दे आणि परत निघून जा. सावित्र्योवाच यत्र मे नियते भर्ता स्वयं मा यत्र गच्छति या मात्र गच्छन्ति. धर्म सनातन. महाराज, सनातन धर्म आहे. पत्नीनं पतीचं अनुसरण करावं. तुम्ही चालायला लागले वाहनावर बसून तुमच्या, मला इथे बसून राहणं शोभणार नाहीत, अधर्म होईल. तपस्या, गुरुभक्ती, पतिप्रेम, व्रतपालन हे माझ्यात आहे. त्याच्यामुळे माझी गती नाही कुंठित होणार. आणि सज्जनाचा नियम आहे, 7 पावलं चाललं की मैत्री होते. तुम्ही सज्जन आहातच. आणि 12 भागवतात आहात तुम्ही, भगवंताचे परमभक्त आहात. गुरुकुलवास आणि कष्ट सहनरूप तप फक्त जितेंद्रिय पुरुषच करू शकतो. महात्म्यांच्या ठिकाणी विचारांनी विवेक साधलेला असतो. अवेअरनेस तसा जे मुक्त पुरुष आहेत त्यांच्या ठिकाणी एफर्टलेस अवेअरनेस असते, प्रयत्न वाचून. पण मुमुक्षुवादी साध्य करतात त्याला. एकस्य धर्मेण सदाम मतेन सर्वे माम. हा संवाद फार मार्मिक आहे. विज्ञान वर्गावर जाता येईल, सगळ्यांचं लक्ष आहे. बाकी तर काही मला वाटत नाही, कारण सत्पुरुष धर्माच्या मार्गावर चालतात. मुक्त पुरुष चालतच नाहीत, ते थांबलेले असतात. आणि उरलेले लोक विज्ञान मार्गावर चालतात. याकरता साधू पुरुष वर्ण आश्रम धर्माला प्राधान्य देतात. आता आम्ही गृहस्थ आहोत. तेव्हा मला तुमचं अनुगमन करावं लागेल. तुमच्या मागं जायला काही हरकत नाही. यवो वाच तिरुवती तुष्टोस मी बने आगिरा. फार गोड बोलतेस तू. मी प्रसन्न, एखादा वर माग, मी तुला देतो. पण सत्यवानाचे प्राण सोडून काही माग. स्वर, अक्षर, व्यंजन, युक्ती तुझ्या बोलण्यात स्वर गेला नाही, अक्षर लुप्त नाही,
व्यंजनाचा उच्चार आहे. सत्यवानाच्या जीवात्म्याला सोडून ददामी ते सर्वांनी ते वरम. सावित्री सांगितलं, महाराज चितराजस्व बनवामी चष्ट श्वसरो ममाश्रय. माझ्या सासऱ्याचे डोळे गेले आहेत आणि राजापासून भ्रष्ट आहे, तेव्हा मला या वरानं माझ्या सासऱ्याला राज्य मिळावं त्याचंच, आणि डोळे यावे तदास्तु. ददामी ते हम. मी तुला दुसरा वर देऊ इच्छितो माग. श्रमकुतो भर्तृ समोहितो निमे येतो भर्ताच मम गती ध्रुवाहा. तिने सांगितलं, महाराज तुम्ही म्हणता तुला श्रम झाले, परंतु पतीच्या सोबत असताना श्रमाचं कारणच नाही काही. तुम्ही माझ्या पतीला जिथे न्याल तिथपर्यंत मी येईल, आणि अवश्यंभावी आहे, कारण तिला सोडून कोणत्याही आमिषानं मी मार्ग नाही सोडणार. तो सताम सत्कृतीम सतसंगताम. सत्पुरुषाचा समागम एखाद्या वेळेला होतो, संताबरोबर मैत्री एखाद्या वेळेला होते, आणि त्यांच्याबरोबर चालणं फारच क्वचित होते. आणि साधू पुरुषांचा संग तर निष्फल जात नाही, त्यांच्याबरोबर बोललेलंही वाया जात नाही, त्यांच्या मागं जाणंही व्यर्थ जात नाही. मनोनुकूलम पुरी बुद्धबुद्धीर्वर्धनम. काय बुद्धी आहे तुझी, बरोबर बोलली आहेस तू. विद्वानही तुझ्याबरोबर बोलू शकणार नाहीत. मी प्रसन्न आहे, दुसरा वर माग. हृतम पुरामेश्वरस्य धीमता स्वमेव राज्यं लभतांच पार्थिव. महाराज तर काय मी तुम्हाला मागू. मला भाऊच नाही. माझ्या पित्याला मी एकटी कन्या आहे. तेव्हा संसारातले लोक जे आहेत, एवं प्राप्त लोकांना मनुष्या शक्ती पेशला. हा माणसं अल्पशक्तिवान आहेत. संत महात्मा पूर्ण शक्तीने युक्त असतो. जीवाची शक्ती अल्प आहे. तुम्ही संत आहात, तुमची शक्ती फार मोठी आहे, आम्ही अल्पशक्तिमान आहोत. तेव्हा तुम्ही आम्हाला मदत करणं, आम्हाला वर देणं तुम्हाला शोभण्यासारखंच आहे. टार्चर करणं फार कठीण असते. हां, सावित्री म्हणते, भगवंता अश्वपती माझे पिता पुत्रहीन आहेत. सांगितलं पुढे बोलू नको. तुझ्या पित्याला 100 पुत्र होतील, परत जा आता. सांगितलं, महाराज तुम्ही परत जा कसं काय म्हणता वारंवार मला. कोणताही सत्पुरुष महात्मा पतीला सोडून परत जा म्हणणारच नाही. माझा पती जिथे जाईल ते स्थान दूर नाहीच आहे. मला थकवा नाही, काही नाही. देवेश्वर विवस्वाना तस्य प्राणायाम. तुम्ही सूर्यदेवतेचे प्रतापवान पुत्र आहात. समेन धर्मेण चलन्ति ते प्रजा सत्तते शिरो धर्मराजता. समस्त प्रजेबरोबर समता ठेवून हा तुमचा धर्म आहे. तुम्ही काय कोणाला मारता का? नाही नाही. हे जीव सगळे जे तुमच्या लोकाला येत आहेत ना, हे त्यांनी केलेल्या कर्माचं फल म्हणून तुमची वाट वाहून राहिली. कारण गर्दी तुमच्याच मार्गावर जास्त आहे. वैकुंठाच्या मार्गावर एखादी एसटी आहे, इथे दिवसभर 10 गाड्या आहेत, याच्यात ती जागा भेटत नाही. तुमचा मार्गच पाहतो, त्यात तुम्हाला दोष आणि पाप नाही आहे. तुम्ही फक्त भगवंताच्या आज्ञेचं पालन करतात, त्यांना उचलून आणता, याच्यापेक्षा काही नाही आहे. हे जे मरतात ना, नरकाला जातात ना तुमच्याकडे, हे स्वतः केलेल्या कर्माचं फल भोगतात. तलवारीनं माणूस मरत नाही, बंदुकीच्या गोळीनं मरत नाही, आजारानं मरत नाही, सर्प काही नाही. ते निमित्त आहे सगळे. निमित्त तर लागेल ना मरणाला, मृत्यूला, पण हे भोगतात कर्म. हा गा रोगू काही रोग्या आवडे दरिद्र दरिद्र्या परी भोग विजय बळीया अदृष्टे. त्यारवारा म्हणतात, आदृष्ट झाले या उदासू पालटे श्रीमंताचा विलासू.
यमोवाच अदाव्रतं ते वचनं यदांगने शुभेते तावत् पण मी तुला हे चौथं वरदान देतो, पण सत्यवानाचा जीव सोडून तुला वाटेल ते माग. त्यांनी सांगितलं जीव नाही मागत मी, मला जीवाचं काय कराय. पतिव्रता स्त्रिया पतीला फसवत नाहीत, पण यमाला फसवतात. सावित्रीनं पतीला नाही फसवलं, पण बोलण्याच्या चातुर्यानं मृत्यू देवतेला फसवलं. कारण जगात न मरणारा फक्त मृत्यू आहे. न्याहाळी पाक एवढा पसरला असे चौडा करूया माझी बडा आकार गजू. मृत्यूच्या पंजातून कोणीच सुटलेलं नाही आहे. 2 प्रार्ध वर्षांतर ब्रह्माही इंद्रविंद्रचं काय सांगावं, एक सरी पाती उठी 14 जणांची. याकरता मी माझ्या पतीचं जीवन नाही मागत. सावित्रीवाच ममात्मजम सत्यवतस्थौरसम भवेद्वाग्यम यत् कयोद्धकम शतम सुतानाम जारीवीरानाम मिदम चतुर्थम मर्यामि ते परम. चौथ्या मरानं मला हे पाहिजे, मला 100 पोरं व्हायला पाहिजेत. तुम्ही पटकन म्हणाल ते नाही नाही, सत्यवान आणि मी आमच्या दोघांच्या संयोगानं निर्माण झालेले सुशोभित 100 पुत्र मला मिळावे, हे पुत्रदान मी तुम्हाला मागते आहे. आता त्यांनाही जाण्याची गडबड, कारण दुसरे कामं. आपण कुठेही जातो की नाही, मिनिस्टर आले कुठेही, गडबडीत माणूस म्हणतो हो 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 म्हणतो. पुण्याला चालला माणूस आणि सांगितलं बा माझी मुलगी दिलेली आहे अमक्या ठिकाणी, तिच्याकरता हा चिवडा घेऊन जा, अमुक घेऊन जा, तिला हा निरोप सांगा, कधी येणार आहेस विचारून. आता याला लेखाला गाडीला 10 मिनटं राहिले. हो हो हो, ते सांगणाऱ्याच्या लक्षात आलं की यांचं काही लक्ष नाही, नुसतं हो म्हणतात. तिने सांगितलं की माझ्या मुलीच्या दारी अड आहे, तो येताना घेऊन या. होत म्हणलं तो. अरे आता वीर कशी आणता येईल, म्हणजे तुमचं बोलण्याकडे लक्ष नाही, हा अर्थ आहे. गडबडीत भगवान यमधर्म म्हणतात शतम सुतानाम बलवीर्यानाम भविष्यती प्रतिकारम तपाबले परिश्रमे. आता मी जातो, तुला होती 100 पोरं. सांगितलं महाराज थांब, तुम्ही मला काय बोलले, तुला 100 पोरं होतील, तुझी प्रसन्नता वाढेल. आता तर परत जा, मला यायला नेऊ दे. सांगितलं आता कसं नेता येईल तुम्हाला, का नाही नेता. सांगितलं मी तुम्हाला काय मागितलं, टेप वाजवून पहा. महाराज तुम्ही असं बोलले, टेप तो वाजवा. कारण पुराणात कथा आहे, भविष्यपुराणात, जेव्हा ब्रह्मदेवानी वरदान दिलं तुला पुत्र होईल, माणूस मेलेला आहे, प्रेत आहे, पडलेला आहे, आणि त्या पतिव्रताला सांगितलं तुला मुलगा होईल, तेव्हा प्रेताद्वारा पुत्र झाला. मोठी विचित्र कथा आहे, प्रेताद्वाराही पुत्र हो झाला, पण टायमिंग फक्त एकच झाला. दॅट्स ऑल. प्रेताद्वारा मला 100 पुत्र नको, जिवंत सत्यवानाच्या आणि माझ्या संयोगानं झालेले 100 पुत्र पाहिजे. आता काय कराल. सावित्रीने सांगितलं महाराज सत्पुरुषांची जी वृत्ती आहे ना, ती निरंतर धर्मात स्थित असते, आणि श्रेष्ठ पुरुष कधी व्यथित नाही होत, पश्चात्ताप नाही होत त्याला. तुम्ही वरदान दिल्यानंतर तुम्हाला पश्चात्ताप नाही होणार, आणि तुम्हाला कोणापासून भयही नाही. संतो हि सत्येन यती सर्वे संतो भूमी तपसाम धारयंती. संत जे सत्य बोलतात ना, त्याच्यामुळे भूमी टिकून राहिली आहे. जगात संत आहेत म्हणून सगळं चाललं आहे. तेव्हा नच प्रसादा सत्पुरुषेषु मोह, आणि सत्पुरुष बोलतात त्यांचा प्रसाद कधी व्यर्थ नाही जात. तस्मादेत नित्यम सुनित्यम. महाराज पण माझ्या पतीला जिवंत करावं लागेल तुम्हाला. त्याचा फासा बिसा काय असेल तो टाका काढून. काय करावं आता. सावित्र्यवाच न ते अपवर्ग सुकृतात विनाकृतस्ततात चांदेषु वरेषु मानत. पुण्यमय दाम्पत्याच्या संयोगावाचून तर संतती होणार नाही. 900 कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. तो काय म्हणतात मग तर पतीची गरजच नाही.
सत्यवान जिवंत व्हावेत आणि मीही जिवंत पाहिजे, कारण मेलेली पत्नी असो की पती असो, नकामान भर्तविना सुखम नकामाय भर्तविना धिमम. पतिव्रतेला पती वाचून इतर सुख, तिला जर ती सुख म्हणेल तर ती पतिव्रता नाही. आणि इतर कोणतीही धन संपत्ती भोग सत्ता असेल आणि पती नसेल, सगळंच फिरताय. वरार्थिशतपुत्रां तैव दित्य विहिते. यमधर्माने सांगितलं, गडबड झाली, अगं मी तुझ्याशी तुझ्या गोड बोलण्यानं गुंतलो आणि आता अपवाद आहे. मेलेला तर इथ आलियाही हरिहर जिवंत होत नाही. एष भद्रे मया मुक्तो भरता ते कुलनंदिनी. तोषिता म्हणून साध्वी वाक्य धर्म अर्थसंहित ही अतिशय चांगला श्लोक आहे. आरोगस्तवनीयशम सिद्धार्थाच्या भविष्यती. भद्रे, सोडलं मी तुझ्या पतीला, तू कुलनंदिनी आहेस, धर्मयुक्त वचनाद्वारा संतुष्ट केलं आहेस तुम्हाला. निरोग सफल मनोरथ. आणि मी तुला आता सांगतो, चतुर्थै शतायुष्यत्वयात. तुझा पती जिवंत तर झालेलाच आहे, जा त्याच्याजवळ लवकर परत. 400 वर्ष जगेल तो. आता मालब्धा मालवानाम शाश्वत. तुझी आई मालव देशात उत्पन्न झालेली आहे, कारण मालव देशात क्षत्रिय आहेत, पण तिथे राजर्षींची संख्या जास्त आहे, म्हणून तू चांगल्या उदरातून जन्माला आली आहेस. यमाला प्रणाम केल्यावर निघून गेल्यावर थोडीशी हालचाल करत होते ते. उठून बसवलं सावित्रीनं. सत्यवान म्हणतात, सावित्री इतकी झोप मला लागली, 2 तास पत्ताच नाही. रानात मी कधी झोपत नाही. मला डोकं दुखायला लागलं म्हणून तुझ्या मांडीवर डोकं ठेवलं, ते मला जाग आल्यावर तूही नाहीस. आता काय करावं. तिने सांगितलं, झोपले होते तुम्ही आणि प्रजेचा संयम करणारे भगवान यम होते. तुम्ही विश्रांती, तुम्ही मेले होते असं नाही बोलले. नाही नाही नाही, प्रगाढ अंधकाराची रात्री झालेली आहे. हात ठेवा माझ्या कानावर, पण हळूहळू जाऊ पुढे. ते सरपण बिरपण पडू देतात. आजच्या दिवस चालता येत नव्हतं. झोपेतून उठलेला माणूस, दारू उतरलेला माणूस, म्हणजे पितो तेव्हाही हातपाय कापतात, उतरल्यावरही हातपाय कापतात. कब्बशी हातात घेतली ती अशी अशी थरथर थरथर कापते. तरुणांची शक्ती कुठे जाते. काय करावं. वर्तम म्हाताऱ्याला डोळे मिळाले होते, राज्य पुढे मिळेल. चौकशी केली, सत्यवान कुठे आहे, माझी सून कुठे आहे. तपस्वी ब्राह्मण होते. इतरही काही मंडळी होती वनात राहणार. त्यांनी सांगितलं की आता रात्र झाली, तो सायंकाळच्या आत येतो रोज, आज आला नाही आहे, बायकोला बरोबर घेऊन गेलेला आहे. तर काय असेल ते पहा. म्हणून दिवा हाती घेऊन दीप शोधायला निघाले रानात. काय शोधाल तुम्ही. वाटेत भेट झाली. सत्यवानिवा शिराय निवृत्तामे स्थानावंती लक्षणा. ते सांगितलं, आता माझ्या डोक्यातलं काय असेल ते भारी पण सगळं गेलं. आणि सज्जनाला संध्याकाळी झोपणं शोभत नाही, मला सायंकाळी कशी झोप लागली. ते सांगितलं, सांगू तुम्हाला, त्वया हिनवून जेवीत मुहूर्तमप्य.